हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचं वास्तव काय आहे, खरंच तलाठी भरती येणार आहे का? तसंच आता सध्या तलाठी भरतीमध्ये जे वेटिंग लिस्टवर आहे 2023मध्ये जी भरती झाली त्यामध्ये जे वेटिंग लिस्टवर आहे त्यांचं काय होणार आणि आता नवीन जी तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे ती परीक्षा TCS घेणार आहे का MPSC घेणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि तलाठी भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. संपूर्ण सिलेबस तुमचा यामधून कव्हर होणार आहे आणि 500 रुपयाच्या कोर्सवर 700 रुपयाचे कोर्स मोफत दिलेत, म्हणजे 5 ई-बुक आणि एक टेस्ट सिरीज मोफत दिलेली आहे. एकूण 10 टेस्ट तुम्हाला 15 टेस्ट त्या टेस्ट सिरीजमध्ये मिळणार आहेत. आता या ठिकाणी पहा, पहिले जे 2 प्रश्न आहेत की जाहिरात कधी येणार आणि वेटिंग लिस्टचे काय होणार, या 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला महसूल विभागानं आत्ताच एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे किंवा एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे. त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे या 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला अधिकृतरित्या देता येतील. आणि मग तिसरा जो प्रश्न आहे, परीक्षा TCS घेणार आहे का MPSC, त्याचं उत्तर मी तुम्हाला नंतर देतो, ते पण शासनाने दिलेल्या माहितीच्या आधारेच, माझ्या मनाने मी काही सांगणार नाही. चला तर मग आता आपण पहिल्या 2 प्रश्नांची उत्तरं पाहूयात. आणि त्या पहिल्या 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहण्यासाठी महसूल विभागाने जे नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे ते पाहणं गरजेचं आहे. चला तर मग ते प्रसिद्धीपत्रक आपण सर्वप्रथम पाहूयात आणि या 2 प्रश्नांची उत्तरं घेऊयात. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय आणि 10 मार्च 2025 या तारखेचं हे प्रसिद्धीपत्रक आहे. विषय काय म्हणजे कुणासाठी लिहिलेला आहे, तर सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी, म्हणजे सर्व जिल्ह्यांसाठी हे लागू आहे हे यावरून स्पष्ट होतं. विषय काय दिलेला आहे ते पहा, तर तलाठी पदभरती सन 2023 बाबत विषय महत्त्वाचा आहे की 2023मध्ये जी तलाट्याची पदभरती झाली होती त्या संदर्भात आहे. आणि संदर्भ काय आहे, तर राज्य परीक्षा समन्वय तथा अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचे जावत क्रमांक तलाठी भरती प्रसिद्धीपत्रक 6/18/2023 रोजीचे प्रसिद्धीपत्रक. पुढे पहा महोदय, आता याच्यामध्ये तलाठी पदभरती 2023च्या अनुषंगाने एकूण 4793 रिक्त पदांकरिता दिनांक 17/8/2023 ते 14/9/2023 या कालावधीत TCS ION कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. दिनांक 18/3/2024 रोजी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यातील जिल्हानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच निवड याद्या व प्रत्यक्ष याद्या 14/3/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आता ही बेसिक माहिती आहे म्हणून मी त्यात काय तुम्हाला एक्सप्लेनेशन देत नाही, फक्त समजून घ्या, हा बेस महत्त्वाचा आहे. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 4/5/2022 मधील परिषद क्रमांक 18मध्ये निवड सूचीची कालमर्यादा नमूद केलेली आहे. त्यानुसार निवड समितीने तयार केलेली निवड सूची 1 वर्षासाठी, म्हणजे जी निवड सूची असते ती किती वर्षासाठी असते, 1 वर्षासाठी. फक्त न्यायालयाची निवड सूची 2 वर्षासाठी असते. किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत त्या दिनांकापर्यंत यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधित राहील. त्यानंतर ही निवड सूची व्यपरत होईल. व्यपरत म्हणजे मग नंतर त्या निवड सूचीचा विचार केला जाणार नाही. त्या तारखेपर्यंत जर त्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना घेतलं नाही तर त्याच्यानंतर त्यांना घेण्याची शाश्वती नसते, असा त्याचा अर्थ होतो. अशी तरतूद आहे. सदर तरतुदीनुसार तलाठी पदभरती 2023 बाबतचा कालावधी दिनांक 13/3/2025 अखेरपर्यंत संपुष्टात येत आहे. आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि जे वेटिंगवर होते, या नियमाचा जर विचार केला तर त्यांची वेटिंग लिस्ट ही किंवा जी काही निवड सूची जाहीर झालेली आहे परंतु विद्यार्थ्यांना घेतलेलं नाही, त्या सर्वांची निवड सूची 13 मार्च 2025 या तारखेला नष्ट होणार, म्हणजे ती नंतर तिचा विचार केला जाऊ शकत नाही असं या नियमानुसार सांगतो. आणि मग त्यामध्ये विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान झालं असतं जे वेटिंग लिस्टला आहेत. किंवा असे पण काही जिल्हे आहेत की निवड सूची लागली परंतु विद्यार्थ्यांना अजून जॉईनिंग दिलेली नाही,
तर त्या विद्यार्थ्यांचं यामुळं नुकसान झालं असतं, तर त्यांच्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तथापि सदर निवड यादीनुसार पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत पुढील कारणांमुळे विलंब झाला असल्याचे दिसून येते. विलंब कशामुळे झालेला आहे, तर तलाठी पदभरती परीक्षा 2023 बाबत माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे दाखल मूळ अर्ज म्हणजे न्यायालयामध्ये केस झाली, त्यामुळे 3 महिने भरती प्रक्रिया राबवण्यात आली नाही. मग ते 3 महिने वाढून मिळणं आवश्यक आहे. पुढे पहा, तसेच सदर पदभरतीच्या कालावधीत सार्वत्रिक निवडणूक, लोकसभा निवडणूक 2024 व विधानसभा निवडणूक 2024 बाबत लागू असलेल्या आचारसंहितेमुळे संबंधित पात्र उमेदवारांना आचारसंहितेच्या कालावधीत नियुक्ती आदेश देण्यात आला नाही. म्हणजे 2 आचारसंहिता लागू झाल्या म्हणून त्या आचारसंहितेमध्ये निवड करता आली नाही किंवा त्यांना नियुक्तीपत्र देता आलं नाही, असं त्यांनी कारणं दिलेले आहेत. मग त्याचा पुढे काय त्यांनी निर्णय घेतला आहे आता, यास्तव निवडणूक आचारसंहिता आणि तलाठी पदभरती 2023 बाबत उद्भवलेली न्यायालयीन प्रकरणे विचारात घेता विशेष बाब म्हणून पदभरती 2023 बाबत निवड सूची व प्रतिष्ठा सूचीचा कालावधी 6 महिने इतका म्हणजेच 13/9/2025 पर्यंत वाढवण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. म्हणजे आता ही जी निवड सूची लागलेली आहे किंवा प्रतिष्ठा यादी लागलेली आहे त्याला 6 महिने मुदतवाढ दिली आणि आता ही मुदतवाढ 13 सप्टेंबर 2025 पर्यंत दिलेली आहे. म्हणजे निवड सूचीमध्ये नाव आलेलं आहे पण नियुक्ती मिळाली नाही, तसंच जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांना जर 13 सप्टेंबर 2025 पर्यंत नियुक्ती आदेश मिळाला तरच त्यांची निवड होणार आणि तोपर्यंत नियुक्ती आदेश मिळाला नाही तर त्यानंतर त्यांनी आपली निवड होईल हे विचार करायचा नाही, नंतर त्यांची निवड केली जाणार नाही, असं स्पष्ट यावरून होतं. मग आता वेटिंग लिस्टवाल्यांचं काय होणार आहे, तर त्यांना 13 सप्टेंबर 2025 पर्यंत होप्स आहेत. तोपर्यंत जर वेटिंग लिस्ट क्लिअर झाली तर त्यांचं नशीब, नाहीतर त्यांच्या वेटिंग लिस्ट क्लिअर नाही झाली 13 सप्टेंबरपर्यंत तर मग ते कुठेही क्लेम करू शकत नाहीत. मग त्यांनी नंतरच्या परीक्षेची तयारी त्यांना करावी लागणार आहे. तर हे वेटिंग लिस्टवाल्यांचं काय होणार ते लक्षात आलं आहे. 13 सप्टेंबर 2025 पर्यंत त्यांना होप्स आहेत जॉईनिंगचे, तोपर्यंत झाले तर ठीक आहे. मग आता आपला पुढचा मुद्दा आहे की तलाठी भरतीची नवीन जाहिरात कधी येणार. आता एक लक्षात ठेवा, ही जी तलाठी भरतीची वेटिंग लिस्ट आणि निवड सूची याला 6 महिने मुदतवाढ दिल्यामुळं आपली जाहिरातसुद्धा आता 6 महिने लांबणार आहे. म्हणजे 13 सप्टेंबर 2025 पर्यंत आपली जाहिरात 100% येणार नाही, हे यावरून स्पष्ट झालेलं आहे. आणि मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगत आहे, नाहीतर जानेवारी महिन्यापासून बरेच क्लासेसवाले स्वतःच्या बॅचेस सुरू करण्यासाठी नावाजलेले नावं आहेत, आता त्यांचे नावं मी घेत नाही, स्वतःच्या बॅचेस सुरू करण्यासाठी खोटी माहिती यूट्यूबवरून देत होते आणि मुलं त्यांच्यावर विश्वास ठेवतात तर का तर ती मोठी नावं आहेत आणि तलाठी भरती होणारच आहे असं सांगत होते. परंतु त्यांना हेच माहीत नव्हतं की निवड यादी आणि प्रतिष्ठा यादी ही मार्च महिन्यापर्यंत अजून अस्तित्वात आहे. जोपर्यंत ती क्लिअर होत नाही तोपर्यंत नवीन भरतीची जाहिरात येत नसते आणि मग ते मोठमोठे नावं असतानासुद्धा मुलं त्यांच्यावर विश्वास ठेवतात. ते लोक सांगत होते तलाठी भरती येणार आहे. पण मित्रांनो, वस्तुस्थिती अशी आहे की 13 सप्टेंबर 2025 पर्यंत तलाठी भरतीची नवीन जाहिरात येणार नाही. का तर 13 सप्टेंबर 2025 पर्यंत आधीचीच भरतीची प्रोसेस सुरू आहे असा त्याचा अर्थ आहे ना. आधीच्या भरतीची प्रोसेस सुरू असेल तर नवीन जाहिरात येत नसते, हे सर्वांनी आधी स्पष्ट करा. तर तलाठी भरतीची नवीन जाहिरात ही 13 सप्टेंबर 2025 नंतरच आली तर येऊ शकते. आता पुढचा प्रश्न आहे की तलाठी भरती TCS घेणार आहे का MPSC घेणार आहे. तर आपल्याकडे ना महाराष्ट्र शासनाने GR काढला होता, त्यामध्ये स्पष्ट दिलं होतं की 31 डिसेंबर 2025 पर्यंतच्या सरळ सेवेच्या परीक्षा TCS आणि IBPS मार्फत घेतल्या जातील आणि त्याच्यानंतर म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून टप्प्याटप्प्याने ह्या परीक्षा MPSCकडे दिल्या जातील आणि ज्या परीक्षा MPSCकडे दिल्या जातील त्या परीक्षा MPSC मार्फत घेतल्या जातील आणि ज्या परीक्षा MPSCकडे दिल्या नाही त्या परीक्षा मग TCS म्हणजे शासन ठरवेल त्याच्यामार्फत त्या घेतल्या जातील. मग आता समजा आपली 13 सप्टेंबर 2025 पर्यंत जाहिरात येणार नाही फिक्स आहे. मग त्याच्या पुढे म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जर जाहिरात आली तलाठीची तर ती TCS कंपनी घेईल आणि तोपर्यंत जर जाहिरात नाही आली आणि शासनानं जर MPSCकडे तलाठी भरती दिली तर मग MPSC मार्फत ती परीक्षा घेण्यात येईल. मग तो शासनाचा डिसिजन असेल 1 जानेवारी 2026 पासून पुढे की तलाठी भरती MPSC मार्फत घ्यायची का TCS मार्फत घ्यायची. परंतु 31 डिसेंबर 2025 पर्यंत जर ॲड आली तर मात्र तलाठी भरती 100% TCS मार्फत घेतली जाईल.
तर आता मला वाटतं तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाली असतील की तलाठी भरतीची नवीन जाहिरात कधी येणार आहे, जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांचं काय होणार आहे, आणि तलाठी भरतीची परीक्षा TCS घेणार का MPSC घेणार. आणि ही ऑथेंटिक माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. कुठेही माझी स्वतःची बॅच सुरू करण्यासाठी, स्वतःला ॲडमिशन मिळवण्यासाठी खोटी माहिती यूट्यूबवर दिलेली नाही. कारण जानेवारी महिन्यापासून असल्या अफवांची व्हिडिओ खूप मोठमोठे नावं असलेल्या लोकांनी बनवलेत, पण मी त्या संदर्भात व्हिडिओ बनवला नव्हता. त्याचं कारण काय, तर ऑथेंटिक अशी काही माहिती नव्हती. उगाच उचलली जीभ लावली टाळूला असा प्रकार मला जमत नाही. जी ऑथेंटिक माहिती असेल तीच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देत होतो. आणि तलाठी भरती होणार आहे या संदर्भात कोणतीही ऑथेंटिक माहिती शासनामार्फत आलेली नव्हती, म्हणून मी आत्तापर्यंत व्हिडिओ बनवला नव्हता. पण आज ऑथेंटिक माहिती आपल्यासमोर आलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारेच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला GK ई-बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GK ई-बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. 2023च्या तलाठी भरतीमध्ये GKचे प्रश्न मॅक्झिमम यामधूनच विचारलेले होते. पण तुम्ही जर रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घेतला तर त्यामध्ये GK ई-बुक दिलेला आहे. तो 500 रुपयाचा कोर्स घ्यायचा नसेल तर 101 रुपयाचा तुम्ही घेऊ शकता, ज्यामधनं तुमचं तलाठी भरतीचं GK कव्हर होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.